सर्वकर्मणां शांतये सर्वकर्मणां. काय सर करायचंय? अनंतान सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. 24 भगवान की जय. पंच परमेश्वरी भगवान की जय. देवादिदेव शांतीनाथ भगवान की जय. देवादिदेव पार्श्वनाथ भगवान की जय. संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महामणी राज की जय. पूज्य आचार्य समय सागर जी महामणी राज की जय. 3 कम 9 कोट मिराजों की जय. कालचा विषय सांगणार काय? हा हो सांगते दीदी. दीदींना आणि प्रतिमाधारीला वंदना. सर्वांना जय जिनेंद्र. जोपर्यंत मनुष्य संसारात आहे तोपर्यंत त्याला परिग्रह साठवावा लागतो, पण त्याची वृद्धी करत असताना सोबत दानधर्मही करत असतील तर त्या धनाचा नाश होत नाही. श्रावकांना षटावश्यक क्रिया करण्यास सांगितलेल्या आहेत. देवपूजा, गुरुपासनी, स्वाध्याय, संयम, तप आणि दान. तर संसार करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या पापक्रिया झालेल्या असतात, कषाय झालेले असतात, षटकाय जीवांची हिंसा झालेली असते, संसाराच्या वृद्धीच्या भावना झालेल्या असतात, क्रिया झालेल्या असतात, या सर्वांपासून लागलेलं पाप नष्ट होण्यासाठी षटावश्यक क्रिया सांगितल्या आहेत. जर तुम्ही रोजच्या रोज आरंभ क्रिया करता, परिग्रह साठवता, पाप क्रिया करता, मग षटावश्यक क्रियाही करायचं नसेल तर मग पापाची वृद्धी होणार आणि पुण्य लागणार नाही. त्यामुळे रोज लागलेल्या पापाचं परिमार्जन करायचं असेल तर रोज षटावश्यक क्रिया करणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती धन कमवून साठवून ठेवत असेल आणि त्याचा सदुपयोग करत नसेल, त्याला काय वाटतं की दान दिलं तर सगळं संपणार, कमी होणार, त्यामुळे दान द्यायचे भाव होत नाहीत. मग एवढ्या महत् प्रयासाने मिळवले आहे ते का संपवायचे असं वाटत असतं त्याला. पण वस्तुतः जेवढं तुम्ही देणार त्यापेक्षा जास्त आपोआप मिळणार आहे. देताना सुद्धा निस्वार्थी बुद्धीनं देणं आवश्यक आहे. जर तुम्ही खरे देवशास्त्र गुरु यांना निस्वार्थी बुद्धीने भक्तीपूर्वक दान देत असाल तर ते दान अनेक पटीनं परत येणार आणि ते दानार्जन करताना जे पाप लागलं असेल त्याचाही क्षय होणार. आणि हे सत्य आहे. वडाच्या झाडाचं बी राई एवढं असतं, पण त्या बीचं जर योग्य भूमीत बीजारोपण केलं तर त्याचा वटवृक्ष होतो. पुन्हा बीज भरपूर उत्पन्न होतात, छाया मोठी असते त्याची, वर्षानुवर्षे तो वटवृक्ष उभा असतो, टिकतो. जसं मोठा होईल तसं त्याला मुळं सुटतात आणि पुन्हा वृक्षात रूपांतर होत असतं. तर इथं योग्य भूमी होती म्हणून बीज अंकुरित झालं. जर पाषाणावर ठेवलं असतं तर अंकुरित होणार नाही. त्यासाठी योग्य भूमीच पाहिजे. तसं तुम्ही जे धनार्जन करता त्याची वृद्धी होण्यासाठी, पुण्याची प्राप्ती होण्यासाठी त्यातील काही भाग योग्य पात्राला दिला तर योग्य भूमीत पेरलेल्या बीजाच्या वटवृक्षाप्रमाणे काम करते. ते विशाल पुण्याची प्राप्ती होते. पण जेव्हा तुम्ही निस्वार्थ बुद्धीने दान देणार तेव्हा हे होणार आहे. स्वकष्टाचे, नैतिकतेने, सदाचाराने कमवलेले धन असावे. अशा पद्धतीने छोटासा जरी भाग योग्य पात्राला दिला तर खूप मोठं पुण्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानी व्यक्ती दान देताना पात्र पडताळूनच देत असतो. संसारिक कार्याच्या पापाचं परिमार्जन करायचं असेल तर रोजच्या रोज दान, पूजादी इत्यादी क्रिया म्हणजे षटावश्यक क्रिया करणे आवश्यकच आहेत. त्याशिवाय मग लागलेल्या पापाचं परिमार्जन होणं शक्य नाही. षोडशकारण भावनेत मधील सुद्धा आवश्यकता परिहारी भावना 14वी आहे. त्यात सांगितलं आहे आपण कुठले नियम व्रत जर करत नाही, पण सम्यक अविरत सम्यक दृष्टी आहे व्यक्ती, आणि परंतु जेवढ्या षटावश्यक क्रिया आहेत त्या सर्व क्रिया जसं श्वास घेणं, प्राणाचं रक्षण करणं, भोजन करणं आवश्यक वाटतं, तसं त्या व्यक्तीला या षटावश्यक क्रिया करणे महत्वाचं वाटतंय. एकही क्रिया न चुकवता आस्थेपूर्वक करतो त्याला आवश्यक परिहारी भावनाही असं म्हटलेलं आहे. हे करताना प्रमाद करत नाही अशा व्यक्तीला तो प्रतिमाधारी नसला तरी तीर्थंकर प्रकृतीचा बंध होऊ शकतो. म्हणजे षटावश्यक क्रिया रोजच्या रोज करणे आवश्यक आहे.
धन पुण्यामुळे मिळते. सगळ्या सुखसोयी सुद्धा पुण्यामुळेच प्राप्त होतात. सगळे आपुलकीने प्रेमाने वाटणारी माणसं सुद्धा या पुण्यामुळेच मिळत असतात. शुभाशुभ संयोग ही पुण्यामुळेच प्राप्त होतो. आणि जर पाप कर्माचा उदय असेल तर जगणं मुश्किल होतं. मग पुण्याची वृद्धी करायची असेल तर दान पूजादी क्रिया रोजच्या रोज भक्तीने करणे आवश्यक आहे. जर तुम्ही धनार्जन करता पण पुण्यार्जन करत नाही आणि मग आता पूर्वी कमवलेलं पुण्य आता संपवत आहात, मग नवीन पुण्य कमवत नाही. जसं रात्री भरून ठेवलेलं पाणी एकदा ना एकदा ते संपणार आणि त्या रिकाम्या घागरी जर पुन्हा पुन्हा भरल्या तर त्या कधीच संपणार नाही. तसं पूर्वी कमवलेलं पुण्य आता संपवत असाल आणि नवीन कमवत नसाल तर ते पूर्वीचं पुण्य किती वर्ष साथ देणार आहे? ते एकदा ना एकदा संपणारच. आचरश्री म्हणायचे, नवीन जर पुण्यार्जन केला नाही, पूर्व पुण्याचाच उपभोग घेत असाल तर डबक्यातल्या पाण्याला वापरत आहात तुम्ही. ते संपणार आणि कोरडे पडणार. त्यामुळे तुम्ही ते पाणी वापरायचं नाही. नदी सरोवरातले पाणी वापरायचं. त्याला खालून झरा आहे, मग कितीही पाणी काढून तुम्ही घेतला तर ते संपणार नाही. त्यामुळे दान पूजा षटावश्यक क्रिया करणे म्हणजे तुम्ही त्या सरोवरातल्या पाण्याचा उपयोग करत आहात. तुमचे पुण्य कधीही संपणार नाही. इथं औचित्य गुण पण फार महत्वाचे आहेत. कोणतं कार्य कोणत्या वेळी केलं की त्या कार्याला योग्यता प्राप्त होते, उत्तम फळ प्राप्त होतं, त्यासाठी औचित्य गुण पाहिजे. म्हणून म्हटलं आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. बघूया, नंतर करूया, ठीक आहे, असं जर एखादे कार्य करण्यासाठी विलंब केला तर ती नंतरची वेळ कधी येईल सांगता येत नाही. आणि उद्या करू म्हटलं तर उद्या कधी संपत नाही. उद्या उद्या हे येतच राहणार. त्यामुळे जी क्रिया ज्यावेळी केली पाहिजे ती त्यावेळीच केली पाहिजे. इतर वेळी जर ती क्रिया केला तर त्या क्रियेला कोणतेही मूल्य नाही. याचं उदाहरण म्हणजे मुनी महाराज सकाळी 10 वाजता आहाराला उठतात. तुम्हाला चौका लावायचे भाव आहेत पण वेळ नाही. मग तुम्ही काय करता? दुपारी 2 वाजता शुद्धीनं आहाराची तयारी केला आणि पडघाणला उभा राहिला तर तिथं कोण येणार का? येणार नाही. म्हणजे ज्यावेळी जे कार्य करायला पाहिजे त्यावेळीच केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी चौका केला पाहिजे तेव्हाच तो केला पाहिजे. असं प्रत्येक गोष्टीत आपण लावलं पाहिजे. करणं आवश्यक असेल त्यावेळी ते केलंच पाहिजे, नंतर म्हणायचं नाही. असं जर कोणी करत असतील तर तो व्यक्ती आळशी आहे, त्याला नास्तिक म्हणतात. बघूया, करूया असं कधी करायचं नाही. ते बोलायला पाहिजे तिथं बोललंच पाहिजे आणि जे बोलणं हे तशा पद्धतीचं पाहिजे तिथं. जर मौन धरला आणि अघटित काही घडलं तर तुमची चूक झाली तर तिथं मग चूक सुद्धा भागात पडते. बोलण्याचा टोन ही तिथं योग्य पाहिजे, नाहीतर मग काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे एक मुलगा आणि त्याचे वडील. खूप छान, म्हणजे ते उदाहरण सत्य घडलेली घटना आहे जबलपूरला. दीदीने ती खूप छान सांगितली, मी थोडक्यात सांगते. तर वडील आणि मुलगा एक 15-20 वर्ष, म्हणजे मुलगा तो घरातनं बाहेर पडला होता भांडण झालं होतं म्हणून. मग एक 15-20 वर्षांनी वडिलांनाच रावलं नाही, असू दे जाऊ दे आता किती वर्ष राहिलेत असं म्हणून ते मुलाकडे गेले थोडीशी मिठाई घेऊन. मग मिठाई घेऊन गेल्यानंतर घरी पण ते आणलेले होते, म्हणजे यांनाही द्यायचं म्हणून जास्त आणले होते. मग त्यातली शिल्लक राहिलेली मिठाई घेऊन गेले. घेऊन गेलेलं बघून मुलाला पण ते आलेले बघून फार आनंद झाला. दोघांना पण खूप प्रसन्न वाटलं. मुलगा आता म्हणाला की एवढ्या दिवसांनी वडील आलेले आहेत, त्यांना नवीन कपडे घालूनच आपण पाठवूया. म्हणून तो म्हणाला की 5 मिनिटं बसा, मी जाऊन येतो लगेच. तो कपडे आणायला गेला. तेवढ्यात सुनबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, म्हणजे त्यांचा संवाद सुरू झाला. तर वडील सहजच म्हटले की मिठाई भरपूर आणली होती, त्यातली शिल्लक होती ती तुम्हाला सुद्धा घेऊन आलोय. तर तेवढं तिनं पकडलं आणि म्हणाले की शिल्लक होती म्हणून तुम्ही आणला आणि आता काहीतरी काम असेल असं, म्हणजे तिच्या मनात विचार येऊ लागले. आणि मग ती काहीतरी असं बोलू लागली त्यांना. त्यांनी भरपूर तिला समजावून सांगितलं पण तिनं काय ते ऐकलंच नाही. तिनं आकांड तांडव केलं आणि मग ते त्या वडिलांना सहन झालं नाही आणि ते कोचवर बसले होते तिथंच ते गेले. म्हणजे या प्रसंगात जर ती योग्य शब्दप्रयोग केली असती तर असं घडलं नसतं. मिठाई शिल्लक होती म्हणून आणली होती पण खराब नव्हती. ती योग्य विचार करून योग्य शब्द वापरली असती तर तो जीव वाचला असता. म्हणजे ज्यावेळी जे बोलायला पाहिजे ते बोललं पाहिजे आणि मौन धरायला लागलं तर मौनही धरलं पाहिजे. तर इथं आपला विवेक जागृत पाहिजे. कधी कधी जिथं उच्चारायला पाहिजे तिथं मौन धरलं जातं आणि मौन पाहिजे तिथं उच्चारलं जातं. तर असंही व्हायला नको. एका दिदीने पण एका विधानातील एक अनुभव सांगितला. तर देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात खाणं पिणं कधी करायचं नाही, लहान मुलांना स्तनपानही करायचं नाही. जे काही करायचं ते मंदिराबाहेरच करायचं. आपल्याला जर अशा काही क्रिया दिसू लागल्या तर आपण शांतपणे तिथून निघून जायचं. सामूहिक पापात आपण भागीदारी व्हायचं नाही.
पंचकल्याण पूजेत सुद्धा असंख्यात गुणी कर्माची निर्जरा होत असते. पण काय करतो आपण, त्या चपलाकडे जास्त लक्ष असतं आपलं. चपला जातील, कोणीतरी नेतील म्हणून त्या अंतरलेला तो त्याच्या खाली ठेवायचं किंवा पिशवीत ठेवायचे किंवा त्याच्यावर बसायचं. तर हे फार चुकीचं आहे. आपण पुण्य कमवायला जाऊन पापच कमवून येत असतो. बाहुबलीमधील मधील पण एक अनुभव दीदीने खूप छान सांगितला. तर दीक्षा झाली होती तिथं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30ला आहार होता. तर ते चौकीवाले सकाळी 5:30-6लाच पाटेपासून सुरुवात केली आहार बनवायला. तर अशा चौक्यात मग शुद्धी कशी बोलायची आणि आहार तरी कसा द्यायचा. दीदींच्या मनात पण हे सगळे विचार आले. तर दीदींनी पण त्यांना शांत समजावून सगळं सांगितलं आणि दिवस उगवण्या अगोदर जर आहार बनवला तर निशाचर होऊन जन्म घ्यावा लागतो, हेही त्यांनी सांगितलं. जर काही असं चुकीचं वाटत असेल तर आपलं कर्तव्य म्हणून आपण त्यांना समजावून सांगायचं. ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक. तर नंतर आणि आपल्याला वाटायला नको की आपण सांगायला पाहिजे होतं. नाही ऐकलं तर मग तिथं जायचंच नाही. या म्हणजे असे 2-3 अनुभव दीदीने खूप छान सांगितले काल. योगसागर महाराज सुद्धा वाशिमला होते, तेथेही दीदींना एक अनुभव आला. बोरचं पाणी मोटर चालू करून त्या शाविका गाळून घेत होत्या आणि तांदूळ धुवायला, भाजी धुवायला ते वापरत होत्या आणि शिजवताना मात्र शुद्धीचं पाणी घालत होत्या. पण ते तसं सुद्धा ते चुकीचं आहे. तिथंही त्यांना दीदीने खूप समजावून सांगितलं. पडघाणला सुद्धा मग त्या लोकांनी दीदीला बोलवलं, पण हे शुद्धी दीदींना पट्टी नसल्यामुळं त्या पडघाणला सुद्धा गेल्या नाही. क्षमा मागितल्या त्यांच्या. मग दीदीने जे नेलं होतं तेच त्यांनी महाराजांना शुद्धी भरून सांगितलं. तर अशी जर मायाश्री आपण केली तर पिढ्याश्रीचा बंद होणार. त्यामुळे व्यवहार कुशलता आपल्याकडे पाहिजे, विवेक जागृत पाहिजे. आता तशी माहिती आपल्याला स्वाध्यायाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आपण पुण्याची प्राप्ती करून घ्यायची. तिथं पुण्य कमवायला जाऊन पाप कमवायचं नाही. वंदना दीदी. जय जय छान सांगितलं. आपण थँक्यू. स्वाध्याय करताना हे सगळं समजून घेतो बघा. प्रत्यक्षात गंभीरतेनं आचरणात सुद्धा आणायला पाहिजे बरं काय. म्हणजे फक्त ऐकलो आणि सोडून दिलो असं करून उपयोग नाही. खरोखर आपण जर स्वाध्याय केलं आणि ते आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत असेल, मग आपण आतापर्यंत कसं अज्ञानी होतो आणि आपल्या चुका कशा होत होत्या हे कळलं असेल तर ते नक्की आपल्याला सोडायला पाहिजे. आणि ऐकून पण जर सोडत नसेल किंवा सोडायची भावना होत नसेल तर मग आपल्याला पापापासून कोण वाचवणार, कोण सुद्धा वाचवत नाहीत. त्यामुळे वंदना ताई, ते परवा मंडपात का नाही तिथं आचार्य पद मिळालं मला सांगा धामणीला. तिथं पण बायका पाणी पित होत्या. मग तसं पाणी पिलं तर चालतंय ताई महाराजांच्या समोर? काहीही चालत नाही. देव, शास्त्र, गुरु यांच्या सानिध्यामध्ये कधीही खाणं पिणं करायचं नसतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण उठून पंडालच्या बाहेर जायचं आणि काय करायचं ते करायचं. तिथं बसून वंदना दीदी. हम्म परवा सुषमातींचं झालं ना तेव्हा पण बघा पोहतावरून बाटल्या मिळाल्या तिथं. मग तिथं पण पाणी पिलेलं असतं तेव्हा त्या बाटल्या मिळाल्या. मग ते कार्यकर्ते सगळं गोळा करत होते. तेवढा पण माणसाला संयम धारण करता येत नाही बघ. खरंच आहे, खरंच. काय मजबुरी असली तर गोष्ट वेगळी, परंतु अशी काही मजबुरी येण्यासारखं काम पण नाहीये. पण आपण विवेक धारण केलं की नाही सगळ्या गोष्टी आपल्याकडनं घडू शकतात. फक्त कधी होतंय की ज्यांनी ते कार्य केलं असतील त्यांना पण कदाचित माहित नसेल ना की इथं बाबा हे त्याज आहे, या क्रिया त्याज आहेत, इथं तसं काय करायचं नसतंय. त्या जीवाला पण ते माहित नसेल म्हणून त्यांनी पण करत असतील. नाही दीदी वंदना, एकेकांना समजावून व्यवस्थित सांगायला लागलं तरी पण समजून घेत नाही तो. तुम्ही फार धर्म करणारे असं पण रिएक्शन देतात. हो दीदी, तसंच म्हणतात. त्याला काय होतंय, ह्याला काय होतंय असं म्हणत जातात ते. याचा अर्थ काय, त्यांचा अजून मोक्ष जवळ आलेलं नाही, अजून संसार खूप मोठा आहे हे समजायचं. शास्त्रामध्ये निकट भव्यांचं चिन्ह सांगितलं, फार सुंदर सांगितलं ना. सगळं जरी चिंतन करण्यासारखं आहे. निकट भव्य म्हणजे कोण? येत्या 5-6 भावामध्ये 8 भावामध्ये मोक्षाला जाणार निकट भव्य. त्यांची चिन्ह सांगितलं बघा. जो अत्यंत दयाळू आहे, अत्यंत दयाळू आहे, ज्यांच्या अंतरंगातले सगळे कशा उपशम करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. कशा होत नाही, होतात कशा, पण होत असतील तरी पण ते उपशम करायचा प्रयत्न करतात, क्षय करायचा प्रयत्न करतात.
मला क्रोध करायचं नाही, मला मान कशा करायचं नाही, मायाचारी करायची नाही, लोभ करायचं नाही. होत असलं तरी पण तत्काळ लक्षात येते, सावधानता येते, आणि मी असं का करतो हे चुकीचं आहे, हे मला करायचं नाहीये. आणि पंचेंद्रिय विषयापासून स्वतःला विरक्त करायचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, आपली काय पूर्ण विरक्ती होऊ शकत नाही, पण पंचेंद्रिय विषयामध्ये पण संयम असायला पाहिजे का नको? कारण आज नाही उद्या मला मोक्षाला जायचंच आहे. त्याग केल्याशिवाय मोक्ष कधीही मिळत नाही. आणि जर त्याग करायची भावना होत नसेल तर निरंतर संसारात परिभ्रमण करायचं. मग कशायांचा पण त्याग करायला पाहिजे, इंद्रिय विषयांचा सुद्धा त्याग करायला पाहिजे. कषायांचा त्याग झाला तर इंद्रिय विषयांचा त्याग आपोआपच होतो, आणि इंद्रिय विषयांचा त्याग झाला की कषायांचा पण त्याग आपोआपच होते. बघा की तुम्ही आता तुम्ही ऑब्झर्व करून बघा, एखादा विषय किंवा एखादी इच्छित वस्तू तुम्हाला जर नाही मिळाली तुमच्या अनुकूलतेप्रमाणे, अंतरंगात क्रोध येतोय की नाही? येतोय की नाही? उदाहरण सांगते तुम्हाला. तुम्हाला एखादी साडी छान घ्यायची आहे, अतिशय सुंदर साडी घ्यायची आहे, की जी किमती पण आहे, चार चौघात गेल्यानंतर ते बघून अगदी वाहवा करतील अशी पण ती साडी आहे, तुम्हाला ती आवडलेली पण आहे. तुम्ही बघून आला आणि घरामध्ये सांगितला की असं एक साडी बघून आले आणि ती साडी मला पाहिजे. घरामध्ये जर आर्थिक अनुकूलता असेल, कधी कधी आर्थिक अनुकूलता असून पण समोरच्या व्यक्तीला देण्याची भावना होत नाही. हा, आणि देण्याची भावना असते पण आर्थिक अनुकूलता नसते. मग तुम्ही येणं केन प्रकारे ते घरातल्या लोकांना पटवून सांगायचा प्रयत्न करतात, ते मला कसं हवंय आणि माझ्यासाठी ते कसं उपयोगाचं आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार समोरची व्यक्ती वागली नाही तर तुम्हाला त्यांचा क्रोध येतोय की नाही? क्रोध येणार. क्रोध येणार आणि काय होणार, तुमचा अहंकार दुखावला जाणार. माझं एवढं पण ऐकत नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे करत नाहीत, मला काही देत नाहीत, असे विचार तुमच्या मनामध्ये येतात. आणि पुढं काय, मान कशा आहे. आता एवढं जर मी करून घरासाठी घरातले लोक माझ्यावर असं करत असेल तर कशाला कुणावर बोलायचं आणि कशाला कुणाचं ठेवायचं काय, माझ्यापुरतं मी जगायचं. एवढं मानी व्हायचं की नाही, समोरची व्यक्ती बोलल्यानंतरच आपण बोलायचं, समोरची व्यक्ती सांगितल्यानंतरच आपण काम करायचं. क्रोधामुळं मान कशा पण वाढला. आता अजून काय म्हणत येतंय, आता काय करतात करू देत, मला तर ते पाहिजे आहे ना, काही पण करायचं खरं घ्यायचंच असं म्हणायचं. आणि मग खिशातले पैसे काढायला सुरू करायचे, हळूहळू सुरू करायचे. किंवा मग एक नवरा अनुकूल असेल आणि बाकीचे प्रतिकूल असतील तर नवऱ्याच्या मागं लागून 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 पैसे घ्यायचं, वस्तू खरेदी करायची, माहेरी नेऊन ठेवायचं, आणि माहेरच्या लोकांना सांगायचं तुम्ही सणाला येताना घेऊन या, नसेल तर आपण मेच्या सुट्टीला जायचं आणि आई वडिलांनी केलं म्हणून सांगायचं आणि घेऊन यायचं. ही झाली मायाचारी. आता हे तिन्ही पण जे घडलं ना, क्रोध, मान, माया, हे तिन्ही पण कशामुळे घडलं? लोभ कषायामुळे घडलं. त्या वस्तूच्या प्रती तुमच्या अंतरंगात असलेली आसक्ती, लोभ, यामुळे घडलं का नाही? म्हणून म्हणतात लोभ पाप का बाप है, लोभ पापाचा बाप आहे. कारण अंतरंगामध्ये लोभ सुटला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. ती एक लहान मुलांची कथा फार सुंदर येते. मुलं चालली होती फिरायला शेतामध्ये, इकडं तिकडं, सुट्टीचा दिवस होता, आंबे लागले होते. आंबा बघितला त्यांनी, आंबा बघितला आणि आंबा तोडून खायला सुरू केले. तिथं राखणदार बसला होता ना शेतकरी, तो बघितला, ज्याने ज्याने आंबा तोडला ना त्या सगळ्यांना झोडपून काढलं अक्षरशः. तो मुलगा फार हुशार होता. तो मुलगा म्हटला, हो
मला माझ्या पाठीवर एवढं का तुम्ही मारायला लागलाय जरा सांगा. माझ्या पाठीनं काय आंबा खाल्लाय काय? माझ्या पाठीनं आंबा खाल्लाय काय? आंबा माझ्या तोंडात खाल्लाय. आंबा माझ्या तोंडाला खाल्लाय. झालं असं होय म्हटलं आणि तो मुस्काटी दिला. तोंड म्हणायला लागलं अहो माझ्या तोंडाला मला का मारायला लागलाय? त्या हाताने आंबा तोंडात घातला म्हणून मी चगळलो. मला का मारायला लागलाय? मग त्यांनी हातावर एक काठी घातली. हातावर काठी घातली. हात म्हणायला लागला अहो मला कशाला मारायला लागलाय? त्या डोळ्याने बघितलं आणि त्याने सांगितलं तोड आंबा म्हणून मी तोडलो. डोळ्यांची चूक आहे. आता त्यांनी काय डोळ्यावर मारावं? विचार करा. म्हणजे चुका कशा कशाने होतात. एका डोळ्याने केलेली चूक किती अवयवांना मार खायला लागते. हे एक उदाहरण आहे. लक्षात आलं? म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये लोभ कशा असेल तर क्रोध पण येतो, मायाचरी पण होते, मानकशाही पण होते. म्हणून लोभाचा त्याग करणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत लोभ त्याग करत नाही, अंतरंगात ती आसक्ती संपत नाही, आकुलता संपत नाही, तोपर्यंत खरी शांती प्राप्त होत नाही. कधीच प्राप्त होत नाही. आज दुपारी पूज्य निर्दोष सागरजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते भव्यता बद्दल. खूप छान वर्णन महाराजांनी सांगितलं. अनेक वर्षापर्यंत पूजा अर्चा केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होते, अनेक वर्षापर्यंत पूजा अर्चा केल्यानंतर जेवढ्या पुण्याची प्राप्ती होते आणि जेवढ्या कर्माची निर्जरा होते तेवढ्या पुण्याची प्राप्ती आणि तेवढ्या कर्माची निर्जरा एक वेळ काही समयासाठी समता धरल्यानंतर होते. काही समयासाठी नाही, एक समयासाठी सुद्धा समता धारण केला, ना राग ना द्वेष. काय घडते ते घडू दे, माझ्या अंतरंगातून मी जरा सुद्धा चंचल होणार नाही. लक्षात काय? म्हणजे एक समयासाठी सुद्धा जर तुम्ही समता धारण केला आणि स्वतःमध्ये स्थिर झाला, अनेक वर्षापर्यंत पूजा अर्चा करून तप करून जेवढ्या कर्माची निर्जरा होत नाही आणि जेवढ्या पुण्याची प्राप्त होत नाही त्याही पेक्षा कितीतरी पटीनं समता भावनेमध्ये कर्मनिर्जरा जास्त होते. असं सांगतात कोट्यावधी वर्षाचं कर्म, कोट्यावधी वर्षाचं कर्म सुद्धा एकदा समता धरल्यानंतर जळून खाक होत. म्हणजे समतेत पावर किती आहे बघा. किती शक्ती आहे समतेमध्ये, आहे की नाही? जमतंय काय? जमतंय समता धरायचं? जमेल कधी माहितीये काय? त्याचं महत्व कळल्यानंतर. आपल्याला जर त्याचं महत्व कळत नसेल तर ते आपण पटकन स्वीकारत पण. तर समता गुण जितकं सुंदर आहे की त्या गुणासमोर सगळे गुण फेल आहेत. कारण मोक्षाला जायचं असेल सहनशीलता आणि समता फार महत्वाचं आहे. सहन करायला पाहिजे, परंतु रागद्वेष करत सहन करायचं नाही. आतून गदगद गदगद उकळायचं नाही, वर्ण शांत. ही समता नको. आतून पण शांती आणि बाहेरून पण शांती. असेच लोक मोक्षाला जाऊ शकतात आणि असेच लोक संसाराला पार करू शकतात. त्यामुळे आपण काय करायचं? आपल्या पण जीवनामध्ये पावलोपावली प्रतिकूलता येत असतात. आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत नसतात. मनाप्रमाणे घडलं नाही म्हणून रुसायचं, फुगायचं, द्वेष करायचं, तिरस्कार करायचा, दुसऱ्यांना नाव ठेवायचं असलं कधीही करायचं नाही. जे घडते ते माझ्या कर्माच्या उदयाप्रमाणे घडत आहे, माझ्या पुण्य पापामुळे घडत आहे. त्यामुळे पुन्हा प्रतीला राग, पुन्हा प्रतीला द्वेष. अंतरंगामध्ये मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. भेटला तर ठीक, नाही भेटला तर ठीक. आला तर ठीक, नाही आला तर ठीक. बोलवला तर ठीक, नाही बोलवला तर ठीक.
जसं काहीही घडलेलं नाही. आपण काहीच घडत नाही. आता आपण शांत बसलोय मंदिरात, आपल्यासमोर काहीच घडत नाहीये, आपण स्वाध्याय करतो. आता काहीच घडत नाही म्हणून आपण शांत आहोत की नाही? तसं घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा अनुकूलता घडलं तरी पण काहीच घडलं नाही, आणि प्रतिकूलता घडली तरी पण काहीच घडलं नाही. असं विचार करायचं आणि स्वतःला स्थिर करायचं, समतेत राहण्याचा प्रयत्न करायचा. असं जर आपण सगळं केलो, मोक्ष फार दूर नाही. शुभ परिणामच, आपल्या अंतरंगातले शुभ परिणामच आपल्याला पुण्याची प्राप्ती करून देणार आहेत आणि पापापासून दूर ठेवणार आहेत. म्हणून अंतरंगामध्ये नेहमी शुभभाव ठेवायचे प्रयत्न करायचं आणि समता ठेवायचं प्रयत्न करायचं. तिथेच आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. जिस प्रकार राजा अपने आश्रितों का संरक्षण धन, अन्न, वस्त्र, मिष्ट वचन आदि से करते हुए उनसे अपने वैरियों को जीतता है, उसी प्रकार साधुओं की हालत में राजाओं की ओर से उत्पात के समय में, शत्रु भय में, तेज क्षय में, बंधन के समय में, धर्म प्रभावना के समय में दिल खोलकर दान देवे, जिससे पुण्य की वृद्धी होती है. काय म्हणतात बघा, जसं राजाला कोण शरण गेलं असेल, राजा त्याचं रक्षण करतो की नाही? शरणागताचं रक्षण करणं क्षत्रिय राजाचं मुख्य कर्तव्य आहे. आपण कोण आहे? त्यांचं वंशज आहे की नाही? आपलं पण कर्तव्य आहे की नाही? होय की नाही? पद्मपुराण मधले उदाहरण येते ना, ज्यावेळी रामाकडे विभीषण आले आकाश मार्गावर, ते विद्याधर होते ना. सगळ्यांना बघून आश्चर्य वाटलं. विभीषण यावले म्हटल्यानंतर नक्की काहीतरी मायेचे आहे, नसेल तर आपल्या भावाला सोडून का आले असते. रामांना सगळं सांगितलं, शत्रू पक्षाचा बंधू आहे, आपण त्याला आश्रय देऊ नये. पण रामाची भूमिका काय होती माहितीये काय? शरणागताला शरण देणं आपलं परम कर्तव्य आहे आणि आपला धर्म आहे. आपण आपला धर्म करत असताना जर त्यांनी कृतज्ञता केली तर ते त्यांचं कर्म आहे, तो त्यांनी केलेला अधर्म आहे. पुढे जाऊन त्यांनी आपल्याशी अधर्म करतील ह्या भीतीनं वर्तमान काळामध्ये आपण आपला धर्म सोडायचा नाही. मी तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे, तर उद्या तुम्ही माझ्यावर कसं व्यवहार करणार आहे कुणाला माहित. आज करून घेतील माझ्याकडनं आणि उद्या उलट होतील की. करून घेतले उलट झाले. आपल्या मनात येते की नाही खूप वेळा, कारण असे अनुभव तुम्हाला आलेले असतात. बरोबर आहे? करून घेतलं, तुम्ही भरपूर केला, तुम्ही पुण्यच कमवलं, आणि भविष्यामध्ये तुमच्यावर संकट न येवो याची व्यवस्था करून ठेवला. त्यांनी उलट झाले तरी पापच कमवले. कृतज्ञता सम त्रिलोकामध्ये कोणतंही दुर्गुण नाही. कृतज्ञते समान त्रिलोकामध्ये कोणतंही मोठं दुर्गुण नाही, आणि कृतज्ञ व्यक्ती सद्गतीला कधी जाऊ शकत नाही, कधीही सद्गतीला जाऊ शकत नाही. मग त्यांनी काय केलं? तुमच्या उपकाराची परतफेड न करता त्यांनी तुमच्यावर अपकार करायला सुरू केले. चूक त्यांनी केली ना. विकल्प आपण का करत बसायचं आणि आपण काय हे करायचं? मी कशाला केलं कुणास ठाऊक, एवढं करून पण उपयोग नाही, जाणीव ठेवली नाही, एवढं करून पण पुढं करायचंच नाही. त्यांनी करू देत किंवा नाही करू देत, हे त्यांचे संस्कार आहेत. त्यांनी कसं वागायचं हे त्यांचे संस्कार आहेत. आपण कसं राहायचं हे आपले संस्कार आहेत. कुणाचे संस्कार बदलले म्हणून आपण का आपले संस्कार बदलायचे? आपण आपले संस्कार बदलवायचे नाहीत आणि पुण्य
कमवण्यासारखी परिस्थिती समोर आली तर भरभरून तुम्ही कमवायचंच. यातूनच आपलं कल्याण होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. राजा काय करतो? राजा आपल्या शरणात आलेल्या प्रत्येक जीवाचं रक्षण करण्यासाठी हर तऱ्हेचा प्रयत्न करतो. मग धन देतो, त्याला आधार देतो, त्याला वस्त्र देतो, त्याला आश्रय पण देतो, राहायला कपडे लत्ता देतो, औषध पाणी देतो. आणि त्याच्यावर असं संकट आलेलं आहे, का संकट आलंय, तुझ्यासाठी मी काय करू, त्या संकटाचा परिहार करायला, असं मिष्ट वचन बोलून अभयदान पण देतो आणि त्याला स्थिर करतो. शत्रू पक्षातला आला असेल तरी पण. असा राजा, अशा राजाला पाहून वैरी सुद्धा शांत होत असतात आणि वैऱ्यांचं मन सुद्धा तो राजा जिंकतो. असं व्यवहार करू, विचार करा. त्याप्रमाणे साधू जर रोगी असतील, कुठल्या राजांपासून त्या साधूंना उत्पात होत असेल, त्यांना कोण शत्रू भय दाखवत असतील, त्यांची शक्ती नष्ट करायचा प्रयत्न करत असतील, त्यांना बंधनात टाकायचा प्रयत्न करत असतील आणि धर्म प्रभावना करत असताना सुद्धा त्यांना कोण थांबवत असतील, अशा वेळी त्या मुनिराजांच्या वरचं किंवा त्या साधूंच्या वरचं उपसर्ग दूर करण्यासाठी तुम्ही हर तऱ्हेने दान द्यायला पाहिजे, धन द्यायला पाहिजे, शक्ती द्यायला पाहिजे, सेवा द्यायला पाहिजे आणि त्या मुनिराजांना त्या संकटापासून दूर करायला पाहिजे. असं जर तुम्ही करत असाल तर तुमच्यात पुण्याची वृद्धीच होणार आहे आणि पापाचा ऱ्हास होणार. राम आणि लक्ष्मण ज्यावेळी जंगलातून जात होते त्यावेळी कुंतलगिरीच्या डोंगरावर देशभूषण कुलभूषण मुनिराज तपश्चर्याला उभे होते आणि सतत कितीतरी दिवसापासून एक व्यंतर येऊन तिथं उत्पाद करत होता. त्यांना इतकं उपसर्ग करायचं की नाही, तरी पण ते डगमगले नाहीत, स्थिर प्रतिमेसारखं उभं राहिले होते. आजूबाजूच्या गावातल्या लोकांना रात्रभर ते गडगडाट, विजेचा गडगडाट, मोठे मोठे पाषाण टाकणं, मोठे मोठे आवाज करणं, आरडाओरडा करणं, हे सगळं बघून आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक घाबरायचे. आणि अशा वेळी तिथं राम आणि लक्ष्मण पोचले आणि त्यांनी त्या देवदुर्ग असलेल्या त्या देवाबरोबर युद्ध केला आणि त्यांनी त्याला शांत केलं आणि देशभूषण कुलभूषण मुनिराजांचं उपसर्ग त्यांनी दूर केला. आता हे आहेत संकटात जंगलामध्ये फिरायला म्हटल्यानंतर, पण त्यांनी त्यावेळी सुद्धा स्वतःवर आलेलं संकट विसरले आणि त्यांच्यावरचं संकट परिहार करायचा प्रयत्न करायचा. हे महापुरुषांचं लक्षण आहे. महापुरुष कधीही स्वतःवर कितीही मोठं संकट आलं असेल आणि संकट आलेली व्यक्ती त्यांच्या समोर आली असेल, स्वतःच संकट विसरतात आणि त्या व्यक्तींना आधी संकटातून बाहेर काढतात आणि मग स्वतःकडे बघतात. हे त्यांचं लक्षण आहे. त्यांचे गुण असतात, ते सद्गुण आहेत ते त्यांचे, कारण त्यांना सुद्धा लहानपणापासून ती नैतिकता शिकवली गेलेली असते आणि म्हणून ते पुण्यशाली असतात. पण आपण काय करतो? मी पण संकटग्रस्त आहे, तुम्ही पण आहात, आणि तुम्ही जर मदत मागायला आलात किंवा मी तुमच्याशी मदत मागायला आले, तुम्ही काय करणार? बाई माझं मला पास झालंय, माझंच मला खालीवर समजणं आणि तुझं कधी बघू, हे शब्द येतात की नाही तोंडामध्ये? येतात की नाही? आमचंच आम्हाला समजणं मागं पुढं, तुमचं कधी बघायचं? येतात की नाही शब्द? पण असं कधीही यायला नको. सम्यक दृष्टीला असं बोलायला परवानगी नाही आणि सम्यक दृष्टी असेल तर तो बोलणार पण. सम्यक दृष्टी विचार करणार, अरे माझ्या पण अशुभ कर्माचं उदय, त्या जीवाचं पण अशुभ कर्माचं उदय, माझ्या पुण्याचा उदय येईल त्यावेळी मला कोणतरी मदतीला भेटतील की, पण आज त्याला मला मदत करण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडे जेवढं असेल तेवढं का होणार देऊन त्या व्यक्तीला स्थिर करणं फार आवश्यक आहे. याच्याशिवाय दुसरं पुण्याचं काम काय आहे काय? आपल्याकडे असताना करणं फार सोपं आहे, पण नसताना सुद्धा करणं
अवघड आहे. अवघड आहे की नाही? एकदा राजा जंगलात फिरायला गेला होता. तहान लागली. तहान लागली, भूक पण लागली होती. आणि फिरत 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 सोबत सैनिक पण होते. कुठे सरोवर तलाव काय दिसते काय बघायचं, कुठे एखादी झोपडी दिसते काय बघायचं. आला तो पण एक झोपडी होती. तिथे एक तरुण बसला होता. जेवायची वेळ झाली होती. राजा म्हटला मला पाणी मिळेल? देणार की राजा नात्या. अहो भाग्य माझं की तुम्ही माझ्या झोपडी समोर आलात. तुम्हाला पाणी पाजल्यानंतर अनेक लोकांना पाणी पाजल्याचं पुण्य मला मिळणार आहे. कारण लाखांचा पोशिंदा असतोय राजा. त्यामुळे तुम्हाला पाणी पाजलं तर अनेक लोकांना पाणी पाजल्याचं पुण्य मला मिळणार आहे. कारण तुम्ही व्यवस्थित तर आम्ही व्यवस्थित, तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित. त्यामुळे मी तुम्हाला देणार या. आणि भोजनाची वेळ झाली आहे, भोजन तयार आहे, तुम्ही भोजन करा. आणि आग्रहानं तो युवक राजाला पाणी तर दिलाच, पण आदर सत्कारपूर्वक भोजन पण करवला. भोजन करवला. त्या चुलीवर की नाही फक्त 2 भाकरी होते. 2 भाकरी केला होता, थोडीशी भाजी केला होता, आणि ते पण जे केला होता ना ते पण त्यानं राजाला वाढून टाकलं. आता राजाला लक्षात आलं की यामध्ये तर काही शिल्लक नाही आणि मलाच घातलं सगळं. राजा विचारला, अरे बाबा तुला काय ठेवून घेतलास काही नाही खायला, मला सगळं घालून टाकलंस. कारण तू एकटा होता म्हणून 2 आपल्यापुरता केला होता रोटी. तेवढंच राजा आला. तुझ्यासाठी काय ठेवलास की नाही, मला सगळं दिलास. तर तो म्हटला, राजा जेवला की प्रजेचं पोट भरतच. तुम्ही तृप्त तर मी तृप्त. त्यामुळे माझी चिंता करू नका राजन. तुमचं पोट भरलं त्याच क्षणी मला माझं पण पोट भरलेलं आहे. असं तो बोलला. तो बोलल्यानंतर राजा विचार करू लागला, हा तरुण अगदी योग्य आहे माझ्या लेकीसाठी. अगदी योग्य आहे. कारण माझी लेक सुद्धा अशीच आहे की धन संपत्ती वैभव साठवायच्या पाठीमागे लागत नाही. ती जेवढं जमत तेवढं इतर लोकांना मदत करण्याची तिची भावना असते. इतरांची सेवा करण्याची तिची भावना असते. त्यामुळं आपल्या लेकीला या व्यक्तीला द्यायचं आणि त्यांना भरपूर धन सुद्धा द्यायचं ठरवला. आणि राजा म्हटला, माझ्या लेकीशी लग्न करशील? तो तरुण म्हणायला लागला, काय राजन माझी चेष्टा करायला लागलाय? तुम्ही राजमहात राहणारे राजे आणि माझी ही झोपडी जंगलातली. कुठंतरी ताळमेळ आहे काय तुमच्या तरी माझ्यात? राजा पण चतुर होता. राजा म्हटला, अरे बाह्य वैभवात ताळमेळ नाही, पण अंतरंगातल्या गुणांमध्ये ताळमेळ आहे ना. बाह्य वैभवामध्ये ताळमेळ नाही, पण अंतरंगातल्या गुणांमध्ये ताळमेळ आहे की. भले वैभव आज तुझ्याकडे कमी असेल आणि माझ्याकडे जास्त असेल, आपापल्या पुण्य पापानुसार वैभव प्राप्त होत असते. पण अंतरंगात गुणरूपी वैभव, तो वैभव कुणाचा दास नसतो. तुझ्यात ते जे गुण आहेत तेच गुण माझ्या लेकीमध्ये पण आहेत आणि तेच विचार माझे सुद्धा आहेत. त्यामुळं मी वैभवाकडे बघत नाही, मी तुझ्या संस्काराकडे बघायला लागले. आणि माझ्यासाठी योग्य जावई तूच आहेस. आज समजावून सांगितला. तो तयार नव्हता, तरी पण समजावून सांगून घेऊन गेला आणि अगदी धूमधामामध्ये आपल्या लेकीचं लग्न त्या मुलाशी करून दिला. संध्याकाळी सासरवाडीला पाठवायचं असते. आता राजा म्हटल्यानंतर भरपूर धन धान्य, सैनिक, दास दासी सगळं लेकीला देणारच की, बरोबर आहे. राजा म्हटला, तुम्ही आता कोण जाऊ नका, तुम्हाला एक महाल बांधून देतो जंगलात. तोपर्यंत तुम्ही इथंच, मोठं एक महाल आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबा
आणि ते बांधकाम पूर्ण झालं तर त्या ठिकाणी तुम्ही जावा. तर तो स्वाभिमानी असतो. तो म्हणतोय राजन, नाही, माझी झोपडी असली तरी पण माझ्यासाठी ते महालच आहे. मला माझ्या घरात जायलाच पाहिजे. आणि ती मुलगी पण काय म्हणते, तुम्ही ज्या दिवशी यांच्याबरोबर लग्न करून दिला त्या दिवशी मला तुम्ही परके झाला. परक्यांच्या घरामध्ये किती दिवस राहायचं असतं? त्यामुळे मला इथं राहायचं नाही. मला माझ्या पतीसोबत त्यांच्या घरी जायचंय. आणि राजकन्या सुद्धा आपल्या पती बरोबर जंगलात आली. आता ते सैनिक, धन धान्य, दाशी दाशी दास कुठं राहणार? ह्यांची झोपडी. मग ते सगळ्यांना वात्सल्यपूर्ण सांगते की तुम्ही कोण सुद्धा आमच्या सोबत येऊ नका, तुम्ही इथं सगळेजण सुखात राहा, आम्ही सुखातच आहे, आम्ही जातो आमच्या घरी. आणि दोघ जणी गेले. झोपडीचा दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर दोघ जणी आत प्रवेश केले. तर त्या चुलीवर त्यांनी एक थाली होती, ती थालीमध्ये एक भाकरी होती. मग राणी विचारते, राजकन्या ती पतीला विचारते, यामध्ये एकच भाकरी का? तर तो म्हटला, सकाळी मी 2 भाकरी केलो होतो, मी एक खाल्लो आणि संध्याकाळी तू आल्यानंतर तुला एक पाहिजे म्हणून तुझ्यासाठी मी ठेवलो. मग ती विचारते, तुम्ही खाल्ला आणि संध्याकाळी माझ्यासाठी ठेवला, पण त्या दरम्यान तुमच्याकडे भाकरी मागायला कोण आलं नाही काय? आले होते महानुभव, पण तुझ्यासाठी आल्याबरोबर काहीतरी पाहिजे की, म्हणून मी ठेवलो. तर ती काय म्हणते, अहो त्यांना तुम्ही द्यायला पाहिजे होता. एक अर्धी भाकरी का होईना त्यांना तुम्ही द्यायला पाहिजे होता. मी अर्ध्यावर राहिले असते, नसेल तर पुन्हा बनवून घेतलं असतं. पण तुम्ही त्यांना रिकाम्या हाताने का पाठवला? तुम्ही फार चुकीचं केला. इथून पुढं मला पाहिजे म्हणून माझ्यासाठी तुम्ही काय ठेवायचं नाही. तुमच्या समोर कोण येतील त्यावेळी त्यांना त्या प्रसंगातून तुम्ही बाहेर काढायचं. आणि मग माझ्याकडे तुमचं पहिलं कर्तव्य आणि पहिला धर्म तो आहे की तुमच्याकडे आधारासाठी कोण येत असतील तर तुम्ही आधी त्यांना प्रसंगातनं बाहेर काढायचं, त्यांना आधार द्यायचा, अभय द्यायचं, त्यांना जेवण पाणी द्यायचं, आणि मग तुम्ही माझ्याकडे बघायचं. कारण मी तुमच्या आयुष्यातला दुसरा धर्म आहे आणि तुमचं पहिलं धर्म तुमच्या प्रती तुमची नैतिकता हे पहिलं धर्म आहे, हे लक्षात घ्या. असं ती राजकन्या आपल्या पतीला समजावून सांगते. म्हणजे ती किती संस्कारित होती बघा. झोपडी आहे, अशा ठिकाणी माझ्या वडिलांनी माझं लग्न करून दिलं, इथं जंगल आहे, आजूबाजूला काय सुद्धा नाही, घरात भांडी कुंडी पण नाही, कसं जगायचं, माझ्या आई वडिलांना काय कळत नव्हतं काय, असं बघून दिलं. असलं काय सुद्धा त्याच्या मनामध्ये कधी आलेलं नाही. ती म्हटली, इथं आम्ही खुश आहे. का? त्यांनी बाह्य वैभवाला महत्व देणारी माणसं नव्हती, अंतरंगातल्या गुणांना महत्व देणारी माणसं होती. यातून खूप मोठं शिक्षण आपल्याला पण सगळ्यांना मिळतं की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर जे खरोखर आपल्यापेक्षा संपत्तीने कमी असतील तर तेवढ्या सन्मानपूर्वक वागतो काय थोडं कमी अधिक करतो? हे तुम्ही सगळेजणी कोण कोण स्वाध्यायाला आहात, तुम्ही सगळेजणी तुमच्या मनाला प्रश्न विचारा. तुमचे शेजारचे पाजारचे तुमच्यापेक्षा वैभवानं धनानं कमी असतील तर तितक्याच आपुलकीचे व्यवहार तुम्ही करता काय? तितक्याच वात्सल्यपूर्ण व्यवहार तुम्ही करता काय? तुमच्या मुलाबाळांसोबत थोडं गरीब असलेले त्यांचे मित्र आले असतील तर त्या मुलांबरोबर पण तुम्ही तुमच्या मुलांसारखंच वात्सल्यपूर्ण व्यवहार करता काय? हे सगळेजणी आपापल्या मनाला प्रश्न विचारायचे. मग तुम्ही कुठे आहात अजून? तुमची जागा तुमच्या लक्षात येणार. हे फार महत्वाचं आहे. इथं म्हणतात साधूंना त्यांच्या प्रतिकूलतेमधून, रोगामधून, शत्रूपासून, बंधनापासून दूर करण्यासाठी जर आपण धन खर्च केलो तर उत्कृष्ट पुण्याची वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. लोक में यह परिपाटी है कि
संसारी जन दुख में दुख को बढ़ाने वाली क्रियाओं को ही अधिक करते हैं. बरोबरच आहे. आता दुःखी आहोत आपण, आणि या दुःखामध्ये पुन्हा पुन्हा दुःख वाढण्याचेच कार्य आपल्याकडनं घडतं. सुख की हालत में सुख को बढ़ाने वाली क्रियाओं को ही करते हैं. जैनागम में ऐसे समय में जिन कर्तव्यों का पालन करने के लिए आदेश दिया है उसका पालन कोई नहीं करते हैं, यह खेद की बात. आता दुःखामध्ये दुःख वाढवायचेच काम करतात. कसं कसं सांग. आता तुम्ही दुःखी आहात, काहीतरी प्रसंग आलेला आहे आणि सहज मी तुम्हाला भेटले. मी सहज तुम्हाला विचारले, का चेहरा पडलाय तुम्हाला, काय झाले तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या संकटाचा पाढा वाचायला सुरू करताय की नाही. संकटाचा पाढा वाचायला सुरू करताय की नाही. असं घडलं, तसं घडलं, त्याने असं केलं, माझी काही चूक नव्हती, मी भोळी, आम्ही अडाणी लोक, आम्हाला काही कळत नाही, आमच्यावर असं व्यवहार करतात, आमचं नुकसान करतात, आमच्यावर व्यवस्थित बोलत नाहीत, आम्हाला किंमत देत नाहीत, अनेक 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 गोष्टी, अपमान करतात, आम्हाला मान देत नाहीत, बऱ्याच गोष्टी असतात संसारामध्ये. मग आता तुम्ही त्यांनी सगळ्या केलेल्या क्रिया अनुभवला आणि तुम्ही दुःखी झाला, आणि पुन्हा दुसऱ्यांच्या समोर तुम्ही जे जे अनुभवला ते ते सांगायला लागलाय. मग पुन्हा नवीन कर्माचं बंद करून घेतलं नाही. पुन्हा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडण्याची व्यवस्था तुम्ही करून ठेवला की नाही. ठेवला की नाही. भविष्यकाळामध्ये पुन्हा तेच घडत असेल तर चूक कुणाची चूक आहे. आपली चूक आहे ना. त्यामुळं दुःखाच्या समयामध्ये सहन करून जेवढं समता भाव ठेवता तेवढ्या कर्माची निर्जरा होणार आहे आणि पुण्याची प्राप्ती होणार आहे. समतारूपी तप हे उत्कृष्ट तप म्हटलेलं आहे. प्रतिकूलतेला प्रतिकार न करता सहन करणं म्हणजे समतारूपी तप तुम्ही धारण केलाय. आणि त्या समतारूपी तपामध्ये उत्कृष्ट कर्मनिर्जरा सांगितलेलं आहे. म्हणून एकदा दुःख झालं ठीक आहे, तिथल्या ते विसरायचं, पुन्हा पुन्हा कॅरी फॉरवर्ड करायचं नाही. पुन्हा पुन्हा व्यक्त व्हायचं, पुन्हा पुन्हा तेच बडबडायचं, तेच सांगायचं, त्रास करून घ्यायचं, आक्रोश करून घ्यायचं, पाठीमधून सारखं सारखं काढायचं, बिलकुल तसं काही करायचं नाही. पुन्हा पुन्हा घडण्याची व्यवस्था मग तुम्ही करू ठेवला समजा. त्यामुळे त्या अज्ञानपणातून सगळे जरी बाहेर पडा. जे घडलं होतं माझ्या कर्मानुसार घडलं होतं, बस मी क्षमा करून टाकले. माझी चूक होती, मी क्षमा मागून टाकले. आता इथून पुढे माझ्याकडनं तशी चूक होऊ नये याची काळजी मी घेणार. पण इथून पुढे त्यांची चूक झाली असली त्यांना मी क्षमा केले, पण माझ्याबरोबर त्यांनी पुन्हा चुकू नये असं मी व्यवहार करणार. हे ठरवायला पाहिजे. नसेल तर आता पुढचं वाक्य काय सांगता. सुख की हालत में सुख को बढ़ाने वाली क्रियाओं को ही करते हैं. सगळेजण तसं करत नाही, पण खरोखर जे ज्ञानी आहेत ते करू शकतात. सुखाच्या वेळी पुन्हा पुन्हा सुख कसं वाढेल याची व्यवस्था करतात. म्हणजे काय करतात. जे जे तुम्हाला सुख सामग्री प्राप्त झाल्या आहेत त्या सुख सामग्रीचा सदुपयोग तरी करतात दुसऱ्यांसाठी, आणि ते सुख सुद्धा समतेपूर्वक भोगतात, आसक्तीपूर्वक नाही. पुन्हा पुन्हा पाहिजे म्हणून आकुलता करत नाही, संतोषी वृत्ती धारण करतात. आणि त्यामुळं भरपूर दान धर्म करतात, भरपूर सेवा करतात, धर्मप्रभावना करतात. आणि त्यामुळं आता ज्या पुण्याच्या उदयानं सुख प्राप्त झालं आहे, पुन्हा पुन्हा भविष्यकाळामध्ये सुखच मिळावं अशी व्यवस्था करून ठेवतात. जैनागम में ऐसे समय में जिन कर्तव्यों का पालन करने के लिए आदेश दिया है उसका पालन कोई नहीं करते हैं, यह खेद की बात है. म्हणून म्हणतात जैनागमामध्ये दुःखाच्या काळात कसं व्यवहार करायचं आणि सुखाच्या काळात कसं व्यवहार करायचं हे खूप छान सांगितलेलं आहे.
परंतु कोण सुद्धा ते समजून घेऊन आपल्या कर्तव्याचं पालन करत नाहीत. ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळं आपण रोज शास्त्र स्वाध्याय करतो. आपल्या प्रती काय कर्तव्य आहेत, आपल्या प्रती काय कर्तव्य आहेत, इतरांप्रती कोणते कर्तव्य आहेत. पापाचं अर्जन न करता पुण्याचं अर्जन कसं करायचं, नेहमी धर्माचं रक्षण कसं करायचं आणि स्वतःचं रक्षण कसं करायचं. रागद्वेष भाव काय केलं तर कमी होतील आणि कर्तव्याचं पालन सुद्धा कशा पद्धतीने मला करायला पाहिजे हे विवेक बुद्धी जागृत ठेवून सावधानतेपूर्वक आपण जर रोजच्या रोज करत असेल तर निश्चित आपण सुद्धा संसाराच्या परिभ्रमणातून सुटल्याशिवाय राहणार नाही, दुःखातून सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हे करताना विचार केला नाही तर संसार परिभ्रमणातून सुटणं फार अशक्य असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी काय करायचं, धर्माचा मर्म समजून घ्यायचा आणि ज्या पण छोट्या छोट्या क्रियेतून उत्कृष्ट धर्म घडणार आहे ते उत्कृष्ट धर्म करून, उत्कृष्ट साधना करून उत्कृष्ट पदाला प्राप्त करून घेण्याचे भाव ठेवायचे. ओम नमः. वंदना दीदी, जय जिनेंद्र. माझं असं प्रश्न होता की सकाळी प्रक्षाळन झाल्याशिवाय पूजा करता येत नाही ना? असं काय नाही हो, का प्रक्षाळन नाही झालं तरी आपण पूजा करू शकतो? करू शकता, पूजा करू शकतो. हो. काय अडचण. एखादी क्रिया मागं पुढे होत असेल, ऐकून घ्या, एखादी क्रिया मागं पुढे होत असेल तर त्याला दोष लागत नाही. खूप वेळा असं घडतं की सुरुवातच पूजेची करताना ते सांगते हो मी तुम्हाला, सुरुवात असू दे किंवा शेवट असू दे, तुम्ही मंदिरात गेल्या म्हटल्यानंतर आधी अभिषेक नंतरच पूजा असं काही नाही. कदाचित तुम्हाला वेळेच्या अभावानं किंवा कुठल्या तरी अडचणीने आधी तुम्हाला पूजा करायचं असेल, नंतर अभिषेक बघितला तरी पण काय अडचण येत नाही. आधी अभिषेक बघून पूजा केला तरी पण अडचण येत नाही. इतकंच नव्हे, अजून एक सांगते तुम्हाला, जरा माईक बंद करा, जरा माईक बंद करा. अष्टद्रव्य अर्पण करताना सुद्धा जल, गंध, अक्षत, पुष्प, चरू, दीप, धूप, फल आणि अर्घ्य आपण अर्पण करतो. पण समजा तुम्ही आधी फळ अर्पण केला, नंतर अक्षत अर्पण केला, नंतर जल अर्पण केला, मग धूप अर्पण केला, मग नैवेद्य अर्पण केला, मग दीप अर्पण केला, असं जरी केला असेल तरी सुद्धा तुम्हाला किंचित सुद्धा दोष लागत नाही. नाही शिकताना नाही. कोण कोण काय करतात माहितीये का, पूजेमध्ये एकाग्रता होत नाही. खूप वेळा जलगंध अक्षत तोंडात बसलेलं असते ना, मग एकाग्रता होत नाही, मन भटकत असते आणि हात काम करत असते. मग त्यामुळे एक जण काय करतात, मागं पुढं द्रव्य चढवून पण पूजा करतात. ह्याच क्रमानं पूजा करायला पाहिजे असं सुद्धा नाही. आणि असं केला तर तुम्हाला कोणतेही दोष लागत नाहीत. नमोकार मंत्र म्हणताना सुद्धा नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो ओवज्झाणम, नमो लोये सव्वसाहुणम. आता अरिहंत आणि सिद्ध भगवंतांना प्रथम नमस्कार करतो, परंतु एकाग्रता होण्यासाठी मागं पुढे नमोकार मंत्राची ओळी मागं पुढे केला तरी पण दोष लागत नाही. आधी साधू परमेश्वर नमस्तू करून नमो लोये सव्वसाहुणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो अरिहंताणम, नमो उवझायणम, म्हणजे पंचनमस्कार मंत्र मागं पुढं खाली वर उभं आडवं तिडवं कसं पण जरी म्हटलात, भक्तिभावपूर्वक म्हटलात तर त्यामध्ये सुद्धा काहीही दोष नाहीत. हे आपण लक्षात घ्यायचं. त्यामुळे कदाचित कधी होते, कसं होतंय, आपण जर लवकर जातो आणि अभिषेक करण्याची ती वेळ नसते किंवा लवकर येत नाही कधी कधी करायला, आणि मग पूजा पूर्ण, अभिषेक पूर्ण बघून पूजा करण्याची पण आपल्याकडे वेळ नसते, असं पण होऊ शकतंय. मग तो पण बसून काय करायचं, मग सगळं पूजा केलं बरं असं वाटत असेल तर पूजा करू शकता, नसेल तर तोपर्यंत तुम्ही स्तुती स्तोत्र म्हणायचं, जप घालायचं, मग अभिषेक करून पूजा बघायचं, अभिषेक बघून पूजा करायचं.
तुम्ही जर अभिषेक बघूनच पूजा करणार म्हणून व्रत घेतला असेल तर त्या पद्धतीनेच तुम्हाला करायला लागेल. पण तसं काही तुमचं व्रत नसतील तर तुम्ही मागं पुढं क्रिया करू शकता, त्याला काही दोष लागत. वंदना दीदी. जय जय वंदना दीदी. जय जय. हा, रुद्धी सुतकामध्ये का नाही दीदी आम्ही ओपन केलं तर चालतंय? काय ओपन केलं तर चालतं? जॉईन हे मोबाईल आता जॉईन होतोय आम्ही. होय होय. आपण काय सिद्धांत ग्रंथाचा स्वाध्याय करत नाही, आपण सगळे हलक्या फुलक्या ग्रंथाचा स्वाध्याय करतो की बेसिक नॉलेज मिळायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आणि तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी पण जे सांगते की नाही, का सांगते माहितीये काय, मोठं शास्त्र वाचल्यानंतर सुद्धा आपले कशा कमी होत नसतील तर त्या मोठ्या मोठ्या शास्त्र स्वाध्यायांचा पण काही उपयोग नाहीये. पण छोट्यातलं छोटं शास्त्र स्वाध्याय करून पण आपले कशा कमी होत असतील, स्थिरता येत असतील, ते स्वाध्याय आपल्याला किमतीच आहे, मूल्यवानच आहे. आचार्य म्हणायचे मनभर वाचण्यापेक्षा कणभर वाचा. काय पण कणभर वाचलेलं काय, कणभर वाचलेलं एवढं अगदी त्याच्यापेक्षा पण छोटं कणभर पचवायला शिका. जर तुम्ही वाचलेलं 10 ओळी वाचला आणि एक शब्द पण पचवला आणि तुम्ही व्यवहारात आणला तर 10 ओळी वाचलेलं सार्थक झालं. आणि जर एवढं पण तुम्ही पचवलं नाही, म्हणजे काही व्यवहारात आणला नाही, चारित्र्यात आणला नाही, तर ते स्वाध्याय उपयोगात नाही. लक्षात आलं? म्हणजे प्रवचन वगैरे आम्ही लावतो ना. ठीक आहे. मी काय सांगले ऐकून घ्या. आपण सिद्धांत ग्रंथांचं वगैरे काय स्वाध्याय आता करत नाहीये. वृद्धी सुतकामध्ये मोठे सिद्धांत ग्रंथांचा स्वाध्याय वगैरे शक्यतो ऐकण्यापेक्षा तुम्ही हलकं फुलकं प्रवचन वगैरे ऐकू शकता, त्याला काय बाधा. तुम्ही लक्ष द्या. वंदना दीदी. जय गुरु. चौक्यामध्ये आहार महाराजांच्या आहारासाठी जवस हे चटणी किंवा गोट्याची ते आम्ही जर लोण न घालता फक्त पूड करून ठेवलं तरी पण चालतंय का नाही? चालते. त्याची मर्यादा असते. चटणी मसाला वगैरे असते ना, पिठासारखीच त्याची मर्यादा असते. पिठाप्रमाणेच ते वापरू शकते. पिठाची कशी 5 दिवस 3 दिवस 7 दिवस आहे ना, 3 5 7 तशी मर्यादा चटणीची आणि मसाल्यांची असते. त्यामुळे काय अडचण नाही. धन्यवाद. निर्वाणी म्हणूया. प्रभुदेव तुम्हारे पवित्र मुख से विशुद्ध जो शीतलवाणी, जग जन केवल को अतः कहाती जिनवानी, जयवंतो मां जग में जब तक सूरज चांद रहे, शीश नवाते कर्म हरो मां, अब तक हम विषयान रहे, अब हम ना विषयान रहे. काय सर करायचं.